आणि मी आज त्या ठिकाणी निवडून आलेलो आहे. आणि मी तुम्हाला म्हणजे विरोधकाचं सुद्धा मोठेपण सांगतो, तो माझ्यासाठी त्यांनी ताकद लावली, लढला माझ्यासाठी. आणि ज्यावेळी मी पराभूत झालो 36 मतांनी, त्यावेळी त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू होते आणि त्या अश्रूचं मी आज फुलं केलेली आहे. मी आज संदेश पाटील म्हणून पुन्हा एकदा विजय झालो. शहर विकास आघाडी म्हणून निलेश राणेंना सुद्धा किंवा त्यांच्या सगळ्या सहकार्याला, वैभव नाईक असतील, सगळ्या सहकार्याला मनापासून धन्यवाद देतो की त्यांनी मेहनत घेतली आणि एक तो म्हणजे भय होता या शहरामधला, तो भय काढून टाकण्याचं काम निलेश राणेंनी केलं. आणि या शहराचं मी पालकत्व घेणार आहे. या शहराला जो विकासाचा निधी आहे हा कुठेही त्या ठिकाणी मी कमी पडू देणार नाही अशा पक्षाचा त्यांनी अशा प्रकारे शब्द दिला. आणि या सगळ्यावर कुठंतरी कणकवलीतल्या जनतेनं म्हणजे शहर विकास आघाडीमध्ये जे जे पक्ष आहेत, शिंदेसेना असेल, शिवसेना असेल, वंचित बहुजन आघाडी असेल, मनसे असेल, RP असेल, या सगळ्यांनी जो खालीचा वाटा या सगळ्या रामाच्या सेतूमध्ये उचलला आणि म्हणून मला हे यश त्या ठिकाणी मिळालं. आणि म्हणून मी कणकवलीवासियांचा मनापासून ऋणी आहे. कारण लढत कशी झाली बघितली तुम्ही, हाय हॉटेल झाली, कशा पद्धतीनं निकाल येत होते हे तुझं तुम्ही पाहिले. आणि शेवटी हा कणकवलीचा विजय आहे, कणकवलीकरांचा विजय आहे. हा संदेश पारकरचा विजय नाही. संदेश पारकर फक्त नाममात्र आहे. मी प्रवृत्तीच्या विरुद्ध लढत होतो, जी अपप्रवृत्ती होती त्या प्रवृत्तीच्या विरोधात मी लढत होतो. आणि कणकवलीकरांनी शेवटी प्रामाणिकपणा, सत्य हे त्या ठिकाणी जिवंत ठेवलेलं आहे. आणि त्या सत्याचा अखेर त्या ठिकाणी विजय झाला. भाई तुमच्यावर सातत्याने पैसे घेतल्याचे पण खालच्या पातळीपर्यंत आरोप केले गेले, त्याबाबत काय सांगा? मी तर माझ्या आयुष्यामध्ये अनेक प्रलोभनं आली. म्हणजे श्रीधर नाईकांच्या हत्येपासून साक्ष तुम्ही बदलावी त्याच्यापासूनची त्यावेळी 35 वर्षापूर्वी 50 लाखाचं मला हप्ता देण्याचं ठरवलं होतं. 50 लाख रुपये घे आणि तू साक्ष बदल, पारकर कुटुंबानं साक्ष बदलावी. हे पारकर कुटुंब त्या ठिकाणी कुठेही साक्ष, माझ्या आईने स्वतः साक्ष दिली, माझ्या भावाने दिली, मी दिली. त्यापासून म्हणजे आमदारकीच्या निवडणुका आतापर्यंतच्या सगळ्या याच्यामध्ये अनेक आमिष त्यांनी त्या ठिकाणी मला दाखवण्याचा प्रयत्न केला. पण माझी लढाई ही तत्वाची होती, सत्याची होती. आणि एक कणकवली शहर हे जे काही शहर जे आहे, एक भ्रष्ट टोळी या शहरावर जी बसलेली आहे आणि याच्यामध्ये जवळजवळ 400 कोटी रुपये 8 वर्षामध्ये आले. 400 कोटी कुठे गेले हा प्रश्न कणकवलीकरांचा आहे. आणि म्हणून या भ्रष्टाचारांना त्या ठिकाणी घरी बसवण्याचं काम या ठिकाणातनं कणकवलीच्या जनतेने केलेलं आहे. पण शेवटी राजकारण संपलं. आता आम्ही सगळ्यांना बरोबर घेऊन या शहराचा त्या ठिकाणी विकास करणार आहोत. आणि जिथं जिथं प्रत्येकाची मदत लागेल या शहराच्या विकासासाठी त्या प्रत्येकाला त्या ठिकाणी घेतलं जाईल. आणि खऱ्या अर्थाने 5 वर्षामध्ये या शहराचा विकासात्मक चेहरा मोहरा बदलण्याचा माझा एक प्रामाणिक प्रयत्न राहील. मतदार म्हणून तुम्ही मतदाराला आपला श्रेय दिला, परंतु शहर विकास आघाडी म्हणून तुम्ही कोणाला श्रेय द्याल? तुमच्या शहर विकास आघाडीमध्ये जे जे सगळे पक्ष आहेत त्या प्रत्येकाला देतो. ज्यांनी ज्यांनी जादा मेहनत घेतली, आमदार निलेश राणे यांनी सुद्धा फार मोठी मेहनत घेतली, राजन दिलींनी घेतली, वैभव नाईकांनी घेतली, उपरकरांनी घेतली, सतीश सावंतांनी घेतली, वंचित बहुजन आघाडीच्या लोकांनी घेतली, RPIच्या लोकांनी, मनसेच्या लोकांनी घेतली. सगळ्यांनी त्या ठिकाणी खारीचा वाटा या सगळ्या याच्यामध्ये उचललेला आहे. आणि म्हणून हा विजय कणकवलीतला विजय हा मी सांगितलं होतं. कणकवली एक महत्त्वाचं केंद्र आहे राज्यातलं, व्यापारामध्ये असेल, राजकीयदृष्ट्या असेल, शैक्षणिकदृष्ट्या, आध्यात्मिकदृष्ट्या या कणकवलीचं शहराचं महत्त्व हे पुन्हा एकदा त्या ठिकाणी प्रस्थापित झालेलं आहे. आणि पुन्हा एकदा एक स्नेहभावाचं वातावरण, एक माणुसकीचं वातावरण, एक प्रेमाचं वातावरण या शहरामध्ये आम्ही निर्माण करू. कोणीही कुठल्या पक्षाचं जरी असलं त्याचं काम कसं पहिलं त्या ठिकाणी होईल हा माझा प्रयत्न राहील. तिथं प्रत्येकाला अडवून तू या पक्षाचा, तू माझ्या विरोधात, ही भूमिका बंद. दादागिरी, द्वय, दहशती पूर्ण नष्ट आणि लोकशाही ही पूर्ण प्रस्थापित या शहरामध्ये होईल. आणि प्रत्येकाला त्या ठिकाणी, प्रत्येक मतदाराला, कणकवली शहरवासियांना आणि जे या शहरावर अवलंबून असणारे जे पर्यटक असतील, त्या ज्यांच्या शहरावर वावर आहे, या सगळ्यांना कशी मदत या सत्तेच्या माध्यमातून होईल हा माझा एक प्रामाणिक नाही. मी आत्ताच बाहेर पडतोय, तुम्ही आल्या मला त्या ठिकाणी घेतलंय. मी सगळ्या नेत्यांशी भेटणार आहे.